अंतयात्रा. आयुष्यात बरेच वैराग्य आठवते. ती जागा म्हणजे स्मशानभूती. पण मला कधी स्मशान शांतता आणि स्मशान वैराग्य अनुभवायलाच मिळाले नाही. म्हणजे निरोप आल्यावर हातातले काम टाकून हाक मारायला जाणाऱ्या जातकुळीतला मी. एक वेळ टेराव्याचे जेवायला जाऊ नकोस, पण मयत चुकवू नकोस, ही आईची शिकवण मनात घर करून बसलेली. अंतयात्रा आपल्याला अंतर्मुख करणारी. मी प्रत्येक वेळी गंभीर होतो, थोडा विचार करतो, पण आजूबाजूचा कोणीतरी कानात कुसबसतो, भावजींनी यायला पाहिजे होते ना वकील साहेब. मी झटकन हो 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 असं म्हणतो. कसले वैराग्य, कसली स्मशान शांतता, अध्यात्म जागेवरूनच विसरायला होते. मी अनेक अंतयात्रांना गेलो. त्यावर सांगण्यासारखे इतके की तो एक स्वतंत्र विनोदी ग्रंथ होईल. प्रत्येक गावात निदान एक नग असतोच. त्याला इतर वेळी कधीच भाव नसेल. तो निवडणुकीत मतदार घराबाहेर काढणार नाही, पण हा विकास निरोप आला की येणारच. प्रथम शांत डोक्याने घरची कामे आवडणार, मैताला शिव्या देणार, नको तेव्हा गेला मला म्हणणार, कुरकुरणार. गोठ्यात पारडी दुधासाठी सोडायची बाकी असते, त्याआधी दूध काढून व्हायचे असते, त्याची विल्हेवाट लावायची असते, मग उकडे पोचवायचे असतात. स्वारी गाणे फुटफुटत घरोघरी जाते, त्यांचाच पेपर घेऊन वर्दी आल्याची बातमी घरातल्या ताईमाईंना सांगते गावभर. खरे तर छोट्या गावात बंडोबंत आटोपल्याची बातमी आधीच पसरलेली असते. पण आता ते अडचणीत यायला नको म्हणून राधा काकू आय्या हो का आधी तरी कळवायचे, मी गेले ना तालुक्याला, त्यांना सांगितले असते ना, असे ओरडत पातेले पुढे करते. जास्त दूध टाकून आमचा विकास माहिताच्या करामध्ये सांगतो. भाव सगळा सुटला एकदाचा आशा ठेवायचा. बरं वाईट काय ते ठरवायचा हक्क विकासचा. वरती दुपारी 12 वाजता मयत उचलायची वेळ अशी कशी चुकीची काढली याचा तो पाडा वाचणार. आता जायची वेळ ठरलेली नसली तरी पोचवायची वेळ पुढे मागे करता येते. यावर वाद रंगतो. राधा काकूचे दुधाचे पातेला हातातच. कुकरची शिटी वाजते आणि काकू जेवण खोलीत परततात. तरी ऑफिसच्या लोकांची दांडी होतात म्हणून दूधवाल्याची आग पाकड चालूच असते. बाकड्यावरचे पेपर वाचून स्वारी पुढच्या प्रस्थानाला तयार. विकासची वाट पाहत लोक तिकडे मैताच्या घरी ताटकळत असतात. स्वतःचे महत्व वाढवायचे तंत्र आमदारांनाही जितक्या सहजतेने जमणार नाही तितकं अचूक तंत्र या विकासला जमलेलं. पुन्हा दरारा असा की फार तर भेंडीचे वासं काढून ठेवा, त्याला साली काढून बाकी तयारी करा, पण तिरडीला हात लावायचा नाही. मंडळी आले महाराज करत भिंतीला टेकलेले पाय सोडून गोळा होतात. आल्यावर पहिलेच त्या कवाल्या बंद करा असे फरमान होते. जाऊ दे रे, शेवटची भेट आहे, नुसतीच पमा डोंबोलीहून आलेली आहे, रडू दे जरा, तू सांग काय पाहिजे ते, काय आणू. एक समजुतीचा स्वरूप म्हणतो. पमानं आली आता, होती कुठे, जिवंत असताना नाही आली औषधे घेऊन बापाला, तो मद्रासे आणलाय काय. गप बैस रे, हळू बोल. हळू कशाला, दुनियेला माहिती आहे, पळून गेली बापाला टाकून. ही विकासची जात. एका हाताने भेंडीची साले दोरीसाठी सोडवत याचे पारायण चालूच. बाप टिबीने हंतरुणावर पडला होता तेव्हा जायचे ना, आता कोणीतरी मडके आणून ठेवते. सुपात बाकी सामान नसते. त्या पुड्या सोडवत विकासची अनुभवी नजर फिरत असते. काय रे, काळे तीळ कुठे आहेत. भटजी घेऊन येतात. कोण तो, गोरा जगू, त्याला तुळशीचं सांगितलंय का. ह्या काय आहेत, अख्खं झाडच सुकं आणलंय. मग तुळशीच्या बोक्याची माळ सुरू होते. काड्या काढल्या जातात. भात शिजवायचे कामही विकासचे. अख्ख्या अगरबत्तीचा पुडा पेटवून मडक्यात उलटा टाकला जातो. मडक्याला शिंके करायची दोरी मग विकासच वळणार. पुढे अखंड बडबड करीत सर्व मोहीम एकटा विकास पार पाडणार. त्याच्या लेखी मैताचे दुःख हा प्रकारच नाही. मयत पोचवणं हा त्याचा छंद, स्वतःहून ओढवून घेतलेला छंद, सामाजिक जबाबदारी म्हणून. गेली कित्येक वर्ष विकासची लगबग तीच. त्याला सर्व जाती रिवाज माहिती, भटांचा स्वभाव माहिती, कोणत्या वेळी काय लागते याची यादी त्याला तोंडपाठ. ऐन वेळी निर्णय बदलायची क्षमता थोर. तूप असले तर ठीक, ते सुक्या खोबऱ्याच्या वाटीत भरून उरलेले तूप प्रेताच्या अंगावर सोडणार, सर्व करणार. पण पारा केव्हा चढेल ते सांगता येत नाही. तेव्हा त्याच्या शेपटीवर कुणीही पाय ठेवायचा नाही. तरी 4-5 टार्गत त्याची चेष्टा करतातच. मग शिव्या देत विकास त्यांची हजेरी घेतो. पण हात अखंड कामात. टायरमध्ये कफन ठेवून त्यावर रॉकेल ओतून तो टायर बरोबर वाऱ्याच्या उलट्या दिशेला लावणं हे तसं कसबीचं काम, पण ते विकासच करणार. शेवटी मुलाच्या हातात मडकं देऊन प्रत्येक फेरीला त्यावर कोयत्यानी टोचा मारण्याचे कामही तोच करणार.
जास्त वेळा फटके मारायला लागले की कुंभारवाड्याचा उद्धार करणार. पण कधी खांद्यावरचे मडके विकासच्या ठोक्याने आधीच फुटल्याचे मी आजपर्यंत पाहिले नाही. मुलाला उलट्या हाताची बोंब मारण्याचे प्रशिक्षण गरज नसतानाही विकास हमखास तिथेच देणार. आता बापाच्या नावाने कायम बोंब मारणाऱ्या आणि निदान 10-20 मयत पोचवून आलेल्या त्या 40तल्या पोराला हाताची मूठ उलटी का आणि कशी धरायची हे काय शिकवायला पाहिजे? पण नाही, याबद्दल विकासला कोणीही अडवायचे नाही. चंदन पाणी देणे, प्रत्येकाला सुपातल्या तुळशीचा बोखा काढी देणे, हे संपल्यावर शेवटी चितेवरून कोयता उडवण्यापर्यंत विकास हा होलसेल कॉन्ट्रॅक्टरच. गावकरी परतले तरी पुढची व्यवस्था विकासच करणार. ठरलेले असले तरी पिंड कुठे किती वाजता याची 2-3 वेळा खात्री करून सगळ्यांना सांगणार. अशीच एक अंत्ययात्रा न विसरता येणारी. स्वर्गात जाणारी व्यक्ती आदरणीय डॉक्टर नाव कमावलेली, शिवाय माझ्या खास मित्राचे सासरे बिचारे अचानक गेले. मी निरोपाप्रमाणे सकाळीच पोचलो. साहेबांचा बंगला भर बाजारपेठेत. आदरांजली व्हायला अख्खे शहर बंद, बाजारपेठ बंद. पाऊस धो धो पडत होता. पाणी शहरात शिरणार की काय अशी धास्ती निर्माण झालेली. लोकांनी सामान उचलून वरच्या पडवीत घेतले. लोकांनाही तशी घाईच. पण शेवटचा प्रवास सुखाचा व्हायला पाहिजे. भर पावसात रस्त्यात प्रेत काढले. मोठ्या खुर्चीत साहेबांना बसवण्यात आले. मग जाती रिवाजाप्रमाणे स्नान घालण्याचा कार्यक्रम. अगदी चंदन उठणे लावून, दूध लावून, कोमट पाणी टाकून, छत्र्या धरून घरच्यांनी तो विधी पार पाडला. पावसाने आणखीनच जोर धरला. पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. अर्ध्या पाऊण तास झाला तरी हे काही विधी उरकतच नव्हते. जमा वैतागला, पण सांगणार कोणाला? गर्दीत पुन्हा विकासची आवृत्ती एक होतीच. कुणीतरी टूम काढली. साहेबांना नवे कपडे चढवायचे. रस्त्यातच धोतर आणि चादरींचा आडोसा करून उभं करण्यात आलं. मोठा शोकाकुल वातावरण होते. डॉक्टर साहेबांचे कार्य खूप मोठे होते. तेवढ्यात साहेबांचा चष्मा कुठे आहे, साहेबांचा चष्मा कुठे आहे, कुणीतरी ओरडले. एकच धावपळ उडाली. मुलीने मला बोलवले. भाऊजी, ड्रायव्हर कडून आणा. मी काय बोलणार? जावयाचा ड्रायव्हर गायब झालेला, कुठे शोधणार? मोबाईल नेहमीप्रमाणे कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. बरं, माझ्यावर घरचा खास माणूस म्हणून ही जबाबदारी. मी भिजतच बाजारपेठेत घुसलो. एक चष्मेवाला गाठला. त्याला शटर उघडायला लावले. डॉक्टर गेलेत म्हणून व्यापारी असोसिएशननं बंद ठेवले बाजारपेठ असं त्याने सांगितलं. मी वस्तुस्थिती सांगितली. उपकार म्हणून तो दुकानात शिरला. काय पाहिजे? मी सांगितलं, झिरोचा चष्मा दे. तो ट्रे काढून त्याने समोर ठेवला. एक एक चष्मा पुसून दाखवला. मी साधा चष्मा दे म्हणालो. त्याने चेहरा पाहायला ठेवलेला आरसा दूर सारला. घाई आहे म्हणालो. नाराजीने 200 रुपयाचा एक चष्मा त्याने दिला. काय अर्जंट साहेब आहे का काम? त्याने विचारले. हो, गरज नसेल तर परत करेल, मी बोललो. तो एकदा वस्तू विकल्यावर ना, नाही पैसे परत केले नाहीस तरी चालेल, पण आणून देईल. तो लगेच चालेल बोलला. मी धावतच गर्दीत घुसलो. चष्मा एकदा मुलीच्या हातात कोंबला. तेवढ्यात मित्राचा ड्रायव्हर धावत आला. चष्मा लावला म्हणाला. मी डॉक्टरांकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर तो त्यांचा नेहमीचा सोनेरी चष्मा एकदम शोभून दिसत होता. मी डोक्याला हात लावला. जसे काही साहेब पेपर वाचतच जाणार होते. या गडबडीत अंत्ययात्रा चांगलीच रखडली होती. एका नेत्याच्या अंत्ययात्रेत तर अंतच पाहण्याचा वेळ आला. रखडणूक करून साहेबांची शेवटच्या प्रवासही लोकांमध्ये चर्चा घडून आणली. त्या श्रद्धांजलीपर भाषणे विद्युत दाहिनीतून अस्थी मिळाल्याचा निरोप येईपर्यंत संपत नव्हती. कवित्व उतू चालले होते. पावसाळ्यातल्या अशा वेळेचा अनुभव तर दयनीयच असतो. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या ग्रामपंचायती स्मशानाचे रस्ते का करत नाहीत आणि शेडचे पत्रे नेहमीच फुटलेले का असतात हे न सुटणारे कोडे आजही मला पडते. आम्ही तर घरच्यांची नजर चुकवून 10वी-12वीचा अभ्यासच स्मशानाच्या साक्षीने केलेला. माझे काही मित्र स्मशानाच्या शेडमध्येच डबा खायचे. दुपारची झोपही तिथेच घ्यायचे. एका ओळखीच्या सद्गृहस्थाच्या अंत्ययात्रेत मी मधूनच सामील झालेलो. आम्ही स्मशानात गेलो. साहेब चांगल्या परिचयाचे. एसटीतील कंडक्टर ते सोशल क्लब असा त्यांचा जीवनाचा प्रवास. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर जरा थांबा सांगून सोबत्याच्या दोस्ताने एक चपटी क्वार्टर उशाखाली सरकवली. स्मशानात ज्या व्यसनाने त्याने अकाली निधन झाले होते ती दारू शेवटपर्यंत अगदी जातानाही उराशी त्यांनी कवटाळली. त्याचीच म्हणे ती शेवटची इच्छा होती. शेजारच्या गावात समुद्रावर उघड्यावर स्मशान होते. शेजारी उंच उंच भिंती, त्यातून डोकवणारे सिने ताऱ्यांचे बंगले. चिता रचत असताना एक चांगला 5 लिटरचा प्लॅस्टिकचा कॅन आणायला गेला.
प्रत्येकाचा आग्रह करून कपातून प्रसाद वाटण्यात आला. अनेकांनी शास्त्रू न्यायाने घसा गरम करत ते स्मशानातच तीर्थ म्हणून प्रशोधन केले. त्या गावाची प्रथाच होती ती. श्रमपरिहार चिता जळायच्या आधीच व्हायचा. काही गावात वेगळीच प्रथा पाहायला मिळाली. इकडे आळ्याला पाखाडी बोलतात. नारळ सुपारीच्या बागांमुळे गाव आडवे पसरलेले. गावकीचा एक माणूस सांगावा धरतो. निरोप मिळो न मिळो, अंतराळात चुकली तर दंड हा भरावाच लागतो. पहिला बॉम्ब वाजला की हातातली कामे ठेवून जमायलाच पाहिजे. दुसऱ्या आवाजाला प्रेत बाहेर काढले जाते आणि तिसऱ्या आवाजाला अंतिम प्रवास रस्त्याने सुरू सुद्धा होतो. त्यावेळी कोण जर आले नाही तर त्याची नेते मंडळी म्हणजेच पंचमंडळी नोंद ठेवतात लेखी. त्याला पुन्हा पाहायला माणूस जातो. स्मशानात पण तो जर दिसला नाही मग अपील नाही. गावातील प्रेत पाहिले स्मशान ओलांडून समुद्रात नेले जाते. तिरडी पायाकडून समुद्र स्नानाला जाते. गंगा स्नान झाल्यावर स्मशानात पुन्हा एक विधी होतो. प्रत्येक जण जागेतील वाळू उकरून त्या प्रेताला मोठमाती देतो. इस्लाम संस्कृती या गावात अनेक प्रकारात अशी पूर्ण मुरलेली दिसून येते. गावकरी नंतर परत घरी जमतात. नातेवाईकांना आंघोळ घालून अंगणातच शुद्ध केले जाते. मग गावकऱ्यांना फराळ होतो. मैताच्या नावाने तोबरे भरले जातात. एवढ्या शांत गावातही अजूनही सतीची थडगी पुजायची प्रथा आहे आणि विधवेला माहेरून जिन्नस आणावेत अशी सासरच्या माणसाची अपेक्षा असते. अंत्ययात्रा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. माणसाच्या लग्नाला किती भोजन भाऊ जमतात त्यापेक्षा अंत्ययात्रेला सोबत किती जण चालतात त्यावरच तर तुमचं यश अवलंबून असतं. यश ठरत असतं. फक्त त्यावेळी आपण दुसऱ्याच्या खांद्यावर असतो आणि डोळे मिटलेले असतात इतकंच.